Hello guys, today we will discuss a trick to find enantiomers and diastereomers. Okay guys, previous lecture मध्ये आपण ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड अँड ऑप्टिकल इनऍक्टिव्ह कंपाऊंड ह्या दोन गोष्टी बघितल्या, म्हणजेच आपण त्याची एक्सपेरिमेंटल मेथड बघितली. ज्या कंपाऊंडची आपल्याला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघायची आहे त्या कंपाऊंडचं ॲक्वेस सोल्युशन तयार करायचं आणि त्या कंपाऊंडमधून प्लेन पोलराइज्ड लाईट, इफ प्लेन पोलराइज्ड लाईट पासिंग थ्रू द सोल्युशन, देन this plane polarized light rotated towards the right or left hand side, then this compound is optically active compound. And if the plane polarized light passing through the solution and there is a no rotation in plane polarized light, this compound is a optically inactive compound. Okay, ही एक्सपेरिमेंटल मेथड झाली. दुसरी आपण बघितलेली होती की जर कंपाऊंड मध्ये, जर एखाद्या मॉलिक्यूल मध्ये जर कायरल सेंटर असेल, कायरल सेंटरचा आपण सेपरेट व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की कायरल सेंटर असेल, कायरल सेंटर म्हणजेच काय, इफ 4 atoms or group of atoms, but these 4 atoms or group of atoms are totally different with each other. जर 4 ऍटम्स किंवा ग्रुप ऑफ ऍटम्स जर हे टोटली डिफरंट असतील आणि ते जर एकाच कार्बनला अटॅच असतील तर तो कार्बन हा कायरल कार्बन असतो किंवा त्या कार्बनला आपण म्हणतो कायरल सेंटर. आणि हा जो कायरल कार्बन ज्या कंपाऊंड मध्ये आपल्याला बघायला मिळतो तो कंपाऊंड हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणून आपण विचारात घेतो. ओके, ह्या गोष्टी आपण किंवा हे बेसिक कंटेंट आपण अगोदर बघितलेलं आहे. आता आपल्याला त्याच बेसिसवर बघायचं आहे त्याचे इनॅन्शिओमर अँड diastereomers. Okay, enantiomer and diastereomers is a stereoisomers with each other. ओके, किंवा आपण हे स्टेरिओआयसोमर्सचे पार्ट आहेत असं आपण कन्सिडर करू. आता हे जे स्टेरिओआयसोमर्स आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा इनॅन्शिओमर, डायस्टेरिओआयसोमर किंवा डायस्टेरिओमर्स, आणि त्याच्यानंतर एक पार्ट येतो आयडेंटिकल आयसोमर, तो आपण नंतर बघणार आहोत. पण पहिल्यांदा इनॅन्शिओमर आणि डायस्टेरिओमर बघण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक म्हणजे फर्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजेच मिरर इमेज. सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट आहे नॉन सुपर इम्पोजिबल, म्हणजेच आपण त्याला असे म्हणू शकतो नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज किंवा सुपर इम्पोजिबल मिरर इमेज. हा एक पॉइंट बघायचा आहे. थर्ड पॉइंट आहे कायरल सेंटर. थर्ड पॉइंट आहे तो कायरल सेंटर. ओके, मग आता आपल्याला हे 3 बेसिक कंटेंट अगोदर पहिल्यांदा बघायचे आहे. पहिल्यांदा मी कन्सिडर करतो मिरर इमेज, किंवा फर्स्टली आपण मिरर इमेज थोडीशी इमेजिन करूया. मिरर इमेज म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ओरिजिनल इमेजची आरशातील इमेज. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे मी ए कन्सिडर करतो, हा ए. ठीक आहे, ह्या ए ची मिरर इमेज हा मी मध्ये मिरर दाखवतो. ही ए ची मिरर इमेज ह्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळाली. ओके, हे दोन्ही मिरर इमेज आहेत. ठीक आहे, पी ची मिरर इमेज ही झाली. ओके, म्हणजे मिरर इमेज तुमच्या लक्षात आला असेल. मिरर इमेज मध्ये हा मिरर आहे, मिरर ही ओरिजिनल इमेज ओ आहे, आणि दिस वन इज अ मिरर इमेज एम आय. दिस इज अ ओरिजिनल इमेज आणि दिस इज अ मिरर इमेज. ओके, मग आता ह्या मिरर इमेज वरून आपल्याला सुपर इम्पोजिबल अँड नॉन सुपर इम्पोजिबल काय कन्सेप्ट आहे तो थोडासा आपण बघायचा आहे. ओके, मग त्या सुपर इम्पोजिबल किंवा नॉन सुपर इम्पोजिबल साठी मी थोडस दुसरे एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल हा तुमचा हात आहे. ओके, ह्या हाताची मिरर इमेज ही आहे, हा ओरिजिनल, ही मिरर इमेज. ओके, म्हणजे हाताची मिरर इमेज आपण बघितलेली आहे. ठीक आहे, ह्या मिरर इमेजवर
किंवा ही मिरर इमेज सुपर इम्पोजिबल आहे की नॉन सुपर इम्पोजिबल आहे हे आपल्याला बघायचं आहे. फार सिंपल कन्सेप्ट आहे. ही ओरिजिनल इमेज, ही मिरर इमेज. ही मिरर इमेज मी उचलली आणि ह्या ओरिजिनल इमेजवर ठेवली. ओरिजिनल इमेजवर ठेवली की थोडंसं असं करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठेवली की तुमच्या लक्षात आलं असेल बघा, हा अंगठा आणि हा अंगठा आपण जर कन्सिडर केलं तर हा ओरिजिनल इमेजचा अंगठा आणि हा मिरर इमेजचा अंगठा हे दोन्ही एकमेकांवर सुपर इम्पोज झालेले नाहीत किंवा एकमेकांवर ओव्हरलॅप झालेले नाहीत. ते आपल्याला सेपरेट दिसतात. ही करंगळी, ही ओरिजिनल इमेजची करंगळी, ही मिरर इमेजची, म्हणजे हे आपल्याला सेपरेट दिसतात दोन. म्हणजेच हे एकमेकांवर सुपर इम्पोज झालेले नाहीत. म्हणजेच जर मिरर इमेज आणि ओरिजिनल इमेज, जर मिरर इमेज उचलून जर ओरिजिनल इमेजवर ठेवली आणि ती जर सुपर इम्पोज होत नसेल, म्हणजेच त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेले आयटम्स किंवा ग्रुप ऑफ आयटम्स हे एकमेकांवर जर ओव्हरलॅप होत नसतील तर ती इमेज ही नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज असते. ओके. त्यानंतर एक आपण एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल कार्बन OH COH H देन Cl. ओके. हा कंपाऊंड घेतलाय. ह्याची मिरर इमेज मी इथे लिहितो. मिरर इमेज म्हणल्यानंतर आता तुमच्या लक्षात आलं असेल हा हायड्रोजन बरोबर आपल्याला इथे दिसणार क्लोरीन इकडे जाणार म्हणजे ह्याच्या बरोबर उलटी इमेज. ओके. इथं हायड्रोजन आला COH Cl COH. मिरर इमेज मध्ये हा OH आणि हा COH ची पोझिशन सेम राहणार. ओके. ही ओरिजिनल इमेज कन्सिडर करा, ही मिरर इमेज कन्सिडर करा. ही मिरर इमेज मी आता उचलून याच्यावर ठेवतो. ही मिरर इमेज उचलल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथं हायड्रोजन आहे. हा हायड्रोजनच्या ठिकाणी कोण येणार आहे? क्लोरीन येणार आहे. बघा, ही उचलली आहे अशी याच्यावर ठेवली म्हणजे ह्या हायड्रोजनच्या वर क्लोरीन येणार आहे. त्यानंतर ह्या क्लोरीनच्या वर हा हायड्रोजन येणार आहे. ओके. म्हणजे हे ओव्हरलॅप झाले का? 100% ओव्हरलॅप झालेले नाहीत. म्हणजेच हे काय, त्यांचे एकमेकांचे नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज आहेत. मिरर इमेज आहेत पण कसे आहेत ते? नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज. ओके. ठीक आहे. देन कायरल सेंटर. कायरल सेंटर म्हणजे मागे सांगितलं त्या पद्धतीनं जो कार्बनचे कायरलिटी बघायची आहे किंवा जो कार्बन आपल्याला चारही डिफरंट आयटम्स किंवा ग्रुप ऑफ आयटम्स अटॅच झालेला दाखवतो तोच कार्बन हा कायरल सेंटर किंवा कायरल कार्बन आपण कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल इथं बघितलं तर हा कार्बन आहे, हिला एक OH अटॅच आहे, हा हायड्रोजन आहे, हा COH आहे, हा Cl आहे. म्हणजे चारही आयटम्स किंवा ग्रुप ऑफ आयटम्स हे डिफरंट आहेत. म्हणजे हा कार्बन काय झाला? कायरल कार्बन. म्हणजे आपल्याला इनॅन्शियुमर डायस्टेरिओमर्स बघण्यासाठी आपल्याला कायरल कार्बन हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हे झालं बेसिक थिंग्स किंवा ह्या झाल्या बेसिक गोष्टी. आता आपल्याला डायरेक्टली इनॅन्शियुमर आणि स्टेरिओआयसोमर्स कडे जायचं आहे. तर जनरली इनॅन्शियुमर अँड डायस्टेरिओमर्स हे बघायच्या अगोदर थोडंसं एक एक्झाम्पल घेऊया. इथे मी एक्झाम्पल घेतो. टू 3 डायब्रोमो ब्युटेन. हे 2,3 डायब्रोमो ब्युटेन म्हणजे स्ट्रक्चर काय झालं? CH3 CH, इथं आला Br CH, हा Br मी खाली अटॅच करतो CH2 CH3. ओके. किंवा हे स्ट्रक्चर थोडंसं या पद्धतीने रिप्रेझेंट करतो CH3 C Br H CH Br CH2 CH3. ओके. आता आपल्याला ह्या 2,3 डायब्रोमो ब्युटेनच्या मॉलिक्यूलमध्ये 2 कायरल सेंटर बघायला मिळतात.
हा कार्बन बघा, ह्या कार्बनला एक अबाउट ब्रोमिन अटॅच आहे, एक हायड्रोजन, एक CH3 आहे आणि हा एक सगळा पूर्ण मॉलिक्यूल अटॅच आहे. ओके, 1 2 3 आणि हा सगळा 4. ओके, म्हणजे दिस कार्बन इज ऑल्सो कायरल कार्बन. इथं पण बघा, ह्या कार्बनला एक Br आहे, एक हायड्रोजन आहे, एका बाजूला हा इथिल ग्रुप आहे आणि एका बाजूला हा पूर्ण एवढा सगळा ग्रुप आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे दिस कार्बन इज ऑल्सो कायरल कार्बन. बरोबर. मग आता ह्या मॉलिक्यूलमध्ये 2 कायरल कार्बन आहेत. म्हणजे आपली पहिली पॉसिबिलिटी काय, इनॅन्शियोमर आणि डायस्टेरियोमर बघण्यासाठी कायरल सेंटर पाहिजे म्हणल्यानंतर 100% याच्यामध्ये कायरल सेंटर आहे. ओके, मग आता ह्याचं मी फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये कन्व्हर्जन करतो. ओके, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. हे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये कन्व्हर्जन करताना बघा, पहिल्यांदा लिहितो CH3, देन CH2, CH3 किंवा इथे C2H5 लिहिलं तरी चालेल. Br एका साईडला घेतो आणि ह्या साईडला Br घेतो. जशी ह्या पद्धतीने आहे तसं त्या पद्धतीने हे दोन्ही ऑपोजिट साईडला दिसतात. म्हणजे त्या पद्धतीने मी अरेंजमेंट केलेले आहे. इथे एक हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आहे. ओके, ह्याची मिरर इमेज कन्सिडर करूया. मिरर इमेज म्हणल्यानंतर हा Br आणि हायड्रोजन तो ह्या बाजूला येणार, CH3 ॲज इट इज आहे त्या पोझिशनला, C2H5 आहे त्या पोझिशनला ॲज इट इज राहणार. बघा, हा Br इथं, देन दिस हायड्रोजन इज हिअर, दिस हायड्रोजन इज हिअर अँड दिस Br इज हिअर. ओके, हा एक मॉलिक्यूल, त्याची मिरर इमेज ही. ओके, आता आणखीन एक अरेंजमेंट करतो. म्हणजेच काय करतो, हा Br मी एका बाजूला घेतो, फक्त मला अरेंजमेंट करायचे, बदलायचे, चेंज करायचे. ही ओरिजिनल इमेज मी कन्सिडर केली, ह्या ओरिजिनल इमेज मध्येच मी आता अरेंजमेंट चेंज करतो. CH3, C2H5, Br, Br, हायड्रोजन, हायड्रोजन. ओके, ह्याची मिरर इमेज मी कन्सिडर करतो. CH3, C2H5. आता हे दोन्ही Br ह्या साईडला येणार, Br, Br, दिस वन इज अ हायड्रोजन आणि दिस वन इज अ हायड्रोजन. ओके, ह्याला मी फर्स्ट नंबर देतो. दिस वन इज अ सेकंड, दिस वन इज अ थर्ड आणि दिस वन इज अ फोर्थ. ओके, आता ह्याच्यावरून आपल्याला इनॅन्शियोमर्स आणि डायस्टेरियोमर्स हे दोन्ही कन्सेप्ट बघायचे. ओके, मग आता सिंपल एक ट्रिक सांगतो, ती लक्षात घ्या. इनॅन्शियोमर हे इथे लिहितो, ट्रिक. इनॅन्शियोमर्स हे एकमेकांचे नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज असतात. ओके, मिरर इमेज आहे पण नॉन सुपर इम्पोजिबल आहे. म्हणजेच हे एकमेकांची मिरर इमेज आहे, पण हा मिरर इमेज उचलून जर याच्यावर ठेवला तर ते सुपर इम्पोज होत नाहीत, म्हणजेच नॉन सुपर इम्पोजिबल. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल ही पेअर आहे ती कशी आहे, इनॅन्शियोमेरिक पेअर आहे. ओके, अँड दुसरी ट्रिक ही डायस्टेरियोमर्ससाठी. डायस्टेरियोमरची जी ट्रिक आहे ती नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस, सॉरी नॉन सुपर इम्पोजिबल इमेज पाहिजे, पण ती नॉन मिरर इमेज पाहिजे. म्हणजे ते एकमेकांची मिरर इमेज नकोत, पण नॉन सुपर इम्पोजिबल पाहिजे. थोडासा पॉइंट कुठं आहे बघा, इथं
नॉन मिरर इमेज पाहिजे, इथं मिरर इमेज पाहिजे. ओके, दिस इज अ ट्रिक. बाय युझिंग धिस ट्रिक वी कॅन इझिली डिटरमाइन द कंपाऊंड इज इनॅन्शियोमर अँड डायस्टेरियोमर्स. ओके, आता परत आपल्याला एक्झाम्पलकडे यायचं आहे. एक्झाम्पलकडे आल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, इथून सुरुवात करतो फर्स्ट आणि सेकंड मध्ये. फर्स्टची बरोबर मिरर इमेज सेकंड आहे, बरोबर. इथे मिरर इमेजेस आपण ही फर्स्ट इमेज मिरर इमेज ही सेकंड काढलेली आहे. ही सेकंड मिरर इमेज उचलली आणि फर्स्ट वर ठेवली. सुपरइम्पोज झाले का नॉन सुपरइम्पोज झाले बघा. इथं बीआर आहे, इथं हायड्रोजन आहे. ओके, म्हणजे दिस इज ए नॉन सुपरइम्पोजेबल. दिस हायड्रोजन, दिस बीआर, दिस इज ऑल्सो नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज. ओके, मग आता ही नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज आहेत, म्हणजे इनॅन्शियोमर काय सांगतो, नॉन सुपरइम्पोजेबल. हे एकमेकांना नॉन सुपरइम्पोजेबल आहेत, बरोबर. म्हणजे हा उचलून ह्याच्यावर ठेवला की सुपरइम्पोज होत नाहीत, म्हणजे ओव्हरलॅपिंग होत नाही. ह्या बीआरच्या ठिकाणी येणार आहे हायड्रोजन आणि ह्या हायड्रोजनच्या ठिकाणी येणार आहे हा बीआर. ओके, पण हे एकमेकांचे मिरर इमेज आहेत, म्हणजे फर्स्ट अँड सेकंड इट शोज दी इनॅन्शियोमर. इथे मी लिहितो इनॅन्शियोमर. कुठला आला, फर्स्ट अँड सेकंड. ओके, त्यानंतर थर्ड अँड फोर्थ मध्ये बघा. थर्ड अँड फोर्थ मध्ये दिस वन इज अ बीआर, दिस वन इज अ बीआर, दिस साइड हायड्रोजन, दिस साइड हायड्रोजन. दिस मिरर इमेज ह्याच्यावर ठेवली, ही मिरर इमेज उचलली थर्ड नंबरच्या मॉलिक्युलवर ठेवली, तर तुमच्या लक्षात बीआरच्या वर हायड्रोजन येईल, बीआरच्या वर हायड्रोजन येईल, म्हणजे दिस इज ऑल्सो नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. ओके, म्हणजे थर्ड अँड फोर्थ हे दोन्ही कंपाऊंड काय झाले, एकमेकांचे इनॅन्शियोमर. लक्षात ठेवा, इनॅन्शियोमेरिक पेअर असते, एक कंपाऊंड इनॅन्शियोमर दाखवू शकत नाही. म्हणजे फर्स्ट अँड सेकंड बोथ आर दीज आर इनॅन्शियोमर, थर्ड अँड फोर्थ बोथ आर दीज इनॅन्शियोमर्स. ओके, देन नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे डायस्टेरियोमर्स. डायस्टेरियोमर्सची ट्रिक आपण बघितले. मिरर इमेज नको आहेत, पण ते नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. ओके, मग आता फर्स्ट आणि थर्ड मध्ये, फर्स्ट अँड सेकंड आता ते इनॅन्शियोमर झाले, त्यामुळे आपण ते बघणार नाही. आता फर्स्ट अँड थर्ड बघा. फर्स्ट अँड थर्ड मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, फर्स्ट आणि थर्ड एक्झाम्पल ह्या दोघांच्या मध्ये. ओके, इथं बीआर आहे, इथे बीआर आहे, हे दोन्ही ओव्हरलॅप होतील, पण इथं हायड्रोजन आणि इथं बीआर आहे. ओके, किंवा इझिली तुमच्या लक्षात येईल, ह्या फर्स्ट कंपाऊंडची मिरर इमेज ही थर्ड नाही. बघा, इथं बीआर आहे, इथे बीआर आहे, इथं हायड्रोजन आहे, इथं बीआर आहे. ओके, म्हणजे ह्यांची मिरर इमेज येण्यासाठी याच्या इकडं इथं बीआर पाहिजे होता, इथं हायड्रोजन आहे, म्हणजे इथं बीआर पाहिजे होता मिरर इमेज यायची असेल तर. म्हणजे हे दोन्ही एकमेकांचे मिरर इमेज नाहीत, फर्स्ट कंपाऊंड अँड थर्ड कंपाऊंड. देअरफॉर दीज आर दी नॉन मिरर इमेज. पण ते नॉन सुपर इम्पोजेबल आहेत का बघा. हे उचललं आणि याच्यावर ठेवलं, थर्ड कंपाऊंड उचलला, फर्स्ट वर ठेवला, बीआर बीआर हे ओव्हरलॅप होतील, पण इथं हायड्रोजन आणि बीआर हे तो ओव्हरलॅप होणार, म्हणजे इथं आपल्याला ओव्हरलॅपिंग बघायला मिळत नाही, म्हणजे इथं आपल्याला नॉन सुपर इम्पोज बघायला मिळतो. म्हणजेच ही नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहे, म्हणजे इमेज फर्स्ट अँड थर्ड. दिस इज ए डायस्टेरियोमर. ओके, आता फर्स्ट अँड फोर्थ बघा. फर्स्ट अँड फोर्थ एकमेकांची मिरर इमेज आहे, तुमच्याला क्लिअरली लक्षात येते. इथं एच आणि बीआरची पोझिशन वेगळी आहे, इथे एच एच आहे, इथे बीआर बीआर आहे, इथे एच बीआर आहे, यांच्या पोझिशन मध्ये फरक आहे, म्हणजे ही मिरर इमेज नाही. ओके, म्हणजे नॉन मिरर इमेज आहे, पण ती नॉन सुपर इम्पोजेबल आहे का बघा. हा फोर्थ कंपाऊंड उचलला आणि फर्स्ट वर ठेवला, फोर्थ कंपाऊंड उचलून फर्स्ट वर ठेवला की इथला हायड्रोजन आणि इथला हायड्रोजन ओव्हरलॅप होतील, पण इथला बीआर आणि इथला हायड्रोजन ओव्हरलॅप होणार नाहीत. म्हणजे दिस इज ए ऑल्सो नॉन सुपर इम्पोजेबल नॉन मिरर इमेज. देअरफॉर द फर्स्ट अँड फोर्थ कंपाऊंड इज ऑल्सो डायस्टेरियोमर्स. ओके, आता सेकंड आणि थर्ड मध्ये बघा. ओके, सेकंड अँड थर्ड आता तुमच्या लक्षात आलं असेल ही मिरर इमेज नाहीये. ओके, त्याचबरोबर थर्ड कंपाऊंड उचलला, सेकंड वर ठेवा, किंवा सेकंड उचलून थर्ड वर ठेवा. थर्ड कंपाऊंड उचलला, सेकंड वर ठेवला, सेकंड वर ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा बीआर आहे, इथे बीआर आहे, बीआर बीआर ओव्हरलॅप होतील, पण हा बीआर आणि हा हायड्रोजन, हा बीआर आणि हा हायड्रोजन एकमेकांना ओव्हरलॅप होणार नाही. देयर इज ए नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज अँड
therefore it is a non-superimposable non-mirror image. Therefore the image second and third it is a also diastereomers. ओके, then राहिलेली शेवटची पेअर बघा सेकंड अँड फोर्थ. सेकंड अँड फोर्थ मध्ये मिरर इमेज नाही. तुमच्या लक्षात आलं असेल BR HBR इथं आहे, इथे HBR पाहिजे होता पण इथे BR आहे. ओके, त्यामुळे ती मिरर इमेज नाही. हा फोर्थ कंपाऊंड उचलला सेकंड वर ठेवला किंवा सेकंड उचलला फोर्थ वर ठेवला की तुमच्या लक्षात येईल हा हायड्रोजन ओव्हरलॅप होईल, पण हा हायड्रोजन हा ब्रोमीन ओव्हरलॅप होणार नाही. म्हणजेच इट इज ए ऑल्सो नॉन मिरर इमेज, नॉन सुपर इम्पोजिबल नॉन मिरर इमेज. देन द पेअर सेकंड अँड पेअर फोर्थ इट इज ऑल्सो डायस्टेरियोमर्स. ओके ओके enantiomer and diastereomer is a two parts of stereoisomer. Stereoisomers means same connectivity. म्हणजेच दोन कंपाऊंड्स किंवा एक ओरिजिनल आणि एक मिरर इमेज जर आपण कन्सिडर केली तर त्या दोन्हीही कंपाऊंड्स मध्ये किंवा दोन्ही स्ट्रक्चर्स मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की त्यांची जी कनेक्टिव्हिटी आहे ती कनेक्टिव्हिटी सेम आहे. म्हणजेच जर ब्रोमीन ओरिजिनल इमेज मध्ये ज्या कार्बनला अटॅच असेल त्याच कार्बनला ब्रोमीन अटॅच असणार आहे मिरर इमेज मध्ये. ओके, मग इनॅन्शोमर आणि डायस्टेरियोमर्स हे थोडंसं लक्षात येण्यासाठी एक सिंपल मी चार्ट तयार केलाय. डायस्टेरियोमर्स मीन्स सेम कनेक्टिव्हिटी म्हणजे कोणत्याही मॉलिक्युलचं की ज्याच्यामध्ये कार्बन हा कायरल कार्बन प्रेझेंट आहे. This chiral carbon containing compound shows the mirror image if the chiral compound shows the mirror image. If yes, then it is a superimposable or it is a non-superimposable. If the mirror image is superimposable, then this structure is a identical structure, and if the mirror image is non-superimposable, then this structure is a enantiomers. आणि जर मिरर इमेज दाखवत नसेल, ते दोन्ही एकमेकांची मिरर इमेज नसतील पण ते नॉन सुपर इम्पोजिबल असतील तर त्यांना आपण काय म्हणतो डायस्टेरियोमर्स. आणि जनरली डायस्टेरियोमर्स सेस अँड ट्रान्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात. ओके, मग आता आणखीन एक आपण एक्झाम्पल बघूया. या एक्झाम्पल मध्ये फर्स्ट कंपाऊंड आहे, त्याची मिरर इमेज सेकंड आहे. फर्स्ट कंपाऊंडच्या मॉलिक्युलचे अरेंजमेंट बघितले, थर्ड कंपाऊंड डिटरमाइन केलाय, त्याची मिरर इमेज फोर्थ आहे. त्यांचे आपल्याला इनॅन्शिओमर्स आणि डायस्टेरियोमर्स बघायचे आहेत. ओके, मग आता परत नेहमीप्रमाणे तुमच्या लक्षात आलं असेल की नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज असेल ते इनॅन्शिओमर, आणि जर नॉन सुपर इम्पोजिबल पण आपण त्याला म्हणतो डायस्टेरियोमर्स. ओके, मग आता फर्स्ट आणि सेकंड मध्ये कंपॅरिझन केलं तर बघा सेकंड कंपाऊंड हा मिरर इमेज आहे, टू उचलायचा बरोबर फर्स्ट वर करा. म्हणल्यानंतर एक गोष्ट लक्षात येईल की हा BR हा CL ह्याच्यावर हायड्रोजन आणि हा हायड्रोजन येईल, म्हणजे हे दोन्हीही ओव्हरलॅप होणार नाहीत. म्हणजे दिस इज ए नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज. देअरफॉर फर्स्ट अँड सेकंड इट इज ए इनॅन्शिओमेरिक पेअर. ओके, थर्ड अँड फोर्थ मध्ये बघा, थर्ड अँड फोर्थ मध्ये परत थर्डची मिरर इमेज ही फोर्थ आहे. त्याचबरोबर ज्या आयटमला मी बॉक्स केलाय तो बघा हा फोर्थ आयटम, फोर्थ मॉलिक्यूल किंवा ही जी मिरर इमेज आहे ही थर्ड वर ठेवली किंवा थर्ड फोर्थ वर ठेवा. इथल्या हायड्रोजनवर BR येईल, इथल्या क्लोरीनवर हायड्रोजन येईल. म्हणजेच काय झाले, BR हायड्रोजन आणि हायड्रोजन CL इट इज ए नॉट सुपर इम्पोज विथ इच अदर. देअरफॉर इट इज अ नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. देन दिस पेअर इज ऑल्सो इनॅन्शिओमेरिक पेअर, द कंपाऊंड थर्ड अँड फोर्थ. ओके, देन डायस्टेरियोमर्स बघायचे. डायस्टेरियोमर्स आता फर्स्ट अँड सेकंडचे बघू शकत नाहीत कारण हे मिरर इमेज आहेत. डायस्टेरियोमर मध्ये आपल्याला नॉन मिरर इमेज पाहिजे म्हणताना फर्स्ट सेकंड न बघता फर्स्ट अँड थर्ड बघतो. फर्स्ट अँड थर्ड मध्ये थर्ड उचलला, फर्स्ट वर ठेवला. तुमच्या लक्षात आलं असेल BR CL HCl, म्हणजे इथे CL ओव्हरलॅप होईल पण इथे BR आणि हायड्रोजन ओव्हरलॅप होणार नाही. म्हणजेच हा हायड्रोजन आणि BR आणि हायड्रोजन इट इज ए नॉन मिरर इमेज. In these two compounds it shows the non-mirror image. Therefore the compound first and third it is a diastereomers. Okay, then first and fourth बघा.
फर्स्ट अँड फोर्थ उचलला इथं बीआर ओव्हरलॅप होतील, पण इथं सीएल आणि इथं बीआर आहे म्हणजे हे मिरर इमेज नाही. म्हणजे परत कंपाऊंड फर्स्ट अँड फोर्थ इट इज ऑल्सो डायस्टेरियोमर्स. ओके. देन सेकंड अँड थर्ड बघा. थर्ड उचलला, सेकंडवर ठेवला, इथं हायड्रोजन ओव्हरलॅप होतील, पण इथं हायड्रोजन आणि इथला सीएल ओव्हरलॅप होणार नाही. देअरफॉर इट इज अ नॉन मिरर इमेज अँड नॉन सुपर इम्पोजेबल इमेज. देन पेअर सेकंड अँड थर्ड इट इज अ डायस्टेरियोमर. ओके. देन सेकंड अँड फोर्थ बघा. सेकंड अँड फोर्थ मध्ये फोर्थ उचलला सेकंडवर ठेवला किंवा सेकंड उचलला फोर्थवर ठेवला, इथं हायड्रोजन ओव्हरलॅप होतील, पण इथं बीआर आणि हायड्रोजन ओव्हरलॅप होणार नाही. देअरफॉर इट इज ऑल्सो नॉन मिरर इमेज बट इट ऑल्सो नॉन सुपर इम्पोजेबल. देअरफॉर द सेकंड अँड फोर्थ इट इज ऑल्सो डायस्टेरियोमर्स. ओके गाइज, दिस इज ए इनॅन्शियोमर अँड दिस इज ए डायस्टेरियोमर्स. ठीक आहे. द नेक्स्ट एक्झाम्पल इज, ओके गाइज, आता इनॅन्शियोमर आणि डायस्टेरियोमर बघितलं तर त्याची डेफिनेशन काय झाली बघा. इनॅन्शियोमर ची डेफिनेशन, दीज आर द नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज, इट इज कॉल्ड एज ए इनॅन्शियोमर. अँड डायस्टेरियोमर्स मीन्स इट इज ए नॉन सुपर इम्पोजेबल नॉन मिरर इमेज, इट इज ए डायस्टेरियोमर्स. ओके गाइज, नेक्स्ट लेक्चरला मेसो कंपाऊंड आपल्याला बघायचं आहे. थँक्यू. ते जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल तुम्ही होमवर्कसाठी सॉल्व्ह करू शकता. आता आपल्याला बघायचं आहे ट्रिक ऑफ ऑप्टिकल आयसोमेरिझम. टोटल ऑप्टिकल आयसोमेरिझम एखाद्या मॉलिक्यूलमध्ये किती आहेत ते आपल्याला, किंवा कंपाऊंडमध्ये किती आहेत ते आपण इझिली डिटरमाइन करू शकतो. त्यासाठी आपल्याला त्या कंपाऊंडमध्ये कायरल कार्बन पहिल्यांदा शोधायचे आहेत. कायरल कार्बन. ओके. मग आता हा जो ऑप्टिकल आयसोमेरिझम डिटरमाइन करायची, फाइंड आउट करायची जी ट्रिक आहे ती ट्रिक म्हणजेच टोटल ऑप्टिकल आयसोमेरिझम इज इक्वल टू 2n. n मीन्स नंबर ऑफ कायरल कार्बन. ओके. फॉर एक्झाम्पल घेऊया 2-क्लोरोब्युटेन. हे 2-क्लोरोब्युटेनचं स्ट्रक्चर मी ड्रॉ केलं. इथं कार्बन आहे, हायड्रोजन CH3C2H5Cl 2-क्लोरोब्युटेन. हा जो कार्बन आहे कायरल कार्बन आहे. ओके. म्हणजे कायरल कार्बन किती झाले आपल्याकडं? 1 झाला. कायरल कार्बन, नंबर ऑफ कायरल कार्बन इज इक्वल टू n, म्हणजे n इज इक्वल टू 1. ही n ची व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट डाऊन करायचं. ऑप्टिकल आयसोमेरिझम इज इक्वल टू 2n. ऑप्टिकल आयसोमेरिझम इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 2. आता हे 2 कुठले तर बघा, हाच फॉर्म्युला मी खाली केलाय. ह्याची मिरर इमेज ह्या दाखवतो. म्हणजेच काय दाखवतात आपल्याला 2 ऑप्टिकल आयसोमेरिझम. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल लॅक्टिक ऍसिड. इथं लॅक्टिक ऍसिडचं स्ट्रक्चर काढले COH, OH, H, CH3. ऑप्टिकल लॅक्टिक ऍसिड मध्ये हा जो कार्बन आहे तो कायरल कार्बन आहे. कायरल कार्बन 1 आहे. ऑप्टिकल आयसोमेरिझम इज इक्वल टू 2n इज इक्वल टू 2 n म्हणजेच ऑप्टिकल n मीन्स कायरल कार्बन. आणि हा कायरल कार्बन म्हणजेच त्या कार्बनला चारही आयटम्स किंवा ग्रुप ऑफ आयटम्स हे टोटली डिफरंट पाहिजे. तिथे OH आहे, COH आहे, H आणि CH3 चारही आयटम्स किंवा ग्रुप ऑफ आयटम्स हे डिफरंट आहेत. ज्या कार्बनला चारही आयटम्स किंवा ग्रुप ऑफ आयटम्स डिफरंट अटॅच असतील तो कार्बन हा कायरल कार्बन झाला. इथं आपल्याला एकच कायरल कार्बन आहे. कायरल कार्बन 1 आहे म्हटल्यानंतर n ची व्हॅल्यू किती आली? 1 आली. 2n इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 2. म्हणजेच दिस इज ए फर्स्ट आणि याची मिरर इमेज सेकंड. ओके. ह्याच पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकता ग्लुकोज मध्ये. ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे CHO, CH2OH, OH, OH, H, OH, H, HO, H, H. ओके. इथे कायरल कार्बन आहे CHO, H, OH आणि हा एक सगळा मॉलिक्यूल. इथं हा सगळा मॉलिक्यूल OH, देन धिस वन इज ए, देन धिस H, OH, देन हा वरचा सगळा मॉलिक्यूल, देन हा सगळा खालचा ग्रुप, देन हा सुद्धा OH, CH2OH आणि हा इथून सगळा. ओके. म्हणजे टोटल नंबर ऑफ
कायरल कार्बन्स आपल्याला ग्लुकोजमध्ये 4 बघायला मिळतात. म्हणजे n = 4, 2n = 2^4 = 2 × 2 × 2 × 2. There is a 16 isomers. ओके, हे राईट डाऊन करून घ्या. ओके गाईज, थँक्यू.